जय गुरु. ती एक तासच नाही ऍक्च्युली एक तास 8 ते 9. जय गुरु सर. जय गुरु. हा, हाँ जय गुरु. जय जय गुरु. जय जय गुरु. गुरु सर. जय गुरु. जय गुरु. तुम्ही फक्त जरा जरा शेअरिंगचं शेअरिंग काहीतरी प्रॉब्लेम होतोय. तुम्हाला स्क्रीन दिसतोय का माझा? हो हो दिसतोय. दिसतोय. आत्ता दिसतोय. हा, दिसतोय ना. दिसतोय. हा. रामेश्वर घेणार आहे का? काय? काय? आज रामप्रसाद घेणार आहे का आपण? हो हो, हो ते हो ते पूर्ण नाही झाले ना अजून. हा बरोबर ओके. जय गुरु. हा, जय गुरु. तर आपण इथपर्यंत आलो होतो, बरोबर. तर जिथं आपण सगळ्या अवयवांचं म्हणजे रामरक्षा कवच, तर त्याचा या टेबलमध्ये आपला हा सारांश आहे, नाही का. सगळे आपापले आपल्या देहाचे एक एक अवयव आणि रामाचं. सगळ्यांनी म्यूट करा प्लीज. तर सगळ्या आपल्या देहाचे अवयव आणि त्या त्या अवयवाचं कोण रक्षण करेल, म्हणजे रामाचा कुठला गुण आपलं रक्षण करेल, हे या टेबलमध्ये मी त्याचा सारांश काढलेला आहे. म्हणजे 4.5 अक्षरांचं 4.5 श्लोकांचं जे कवच आहे, रामरक्षा कवच, त्याचा हा सारांश आहे. तर थोडस याचं सांगतो. एक लक्षात घ्या की कुठलाही आपल्या उपासनेमध्ये स्तोत्र असो, मंत्र असो, विशेषतः मंत्रशास्त्रामध्ये असं मानलं जातं, किंवा देवता असो, तिचे 3 रूप असतात. एक स्थूल रूप, ज्याला आपण स्थूल म्हणजे आकार, हात पाय, चेहरा वगैरे वगैरे, ज्याला आपण ती कशी दिसते म्हणजे त्याचं जे रूप, स्थूल रूप, त्याला म्हणतात त्या देवतेचा स्थूल देव, देवता किंवा कोणाचाही स्थूल देव. दुसरं असतं सूक्ष्म रूप. तर सूक्ष्म रूप म्हणजे काय, की ते त्याचं ध्वनिमय किंवा शब्दमय किंवा नादमय रूप, म्हणजे त्या देवतेचा मंत्र. आणि तिसरं असतं कारण रूप. कारण रूप म्हणजे काय, की या देवतेचं तिचा जो प्रकर्षाने आढळणारा किंवा प्रकर्षाने दिसणारा, आपल्याला अनुभवाला येणारा जो गुण आहे, तो, त्याला म्हणतात कारणरूप. कुठल्याही मंत्राचे हे 3 रूप असतात, कुठल्याही देवतेचे राहतात. तर स्थूल रूप म्हणजे प्रत्यक्ष त्या देवतेचं, देवता कशी दिसते, तिचं रूप, हात पाय डोळे नाक तोंड वगैरे. तर आता हा जो आपण स्तोत्र मंत्र म्हणतोय, रामरक्षा कवचाचा, तर ते ऍक्च्युअल जे राम म्हणजे रामाचं जे आपण ध्यान केलं, ते ते होतं तेच त्याचं स्थूल रूप. नंतर अं, हा, स्थूल रूप. नंतर त्याचं जे ब- आपण म्हणजे 4.5 श्लोक जे म्हटले, ते आहे त्याचं मंत्ररूप. मंत्ररूप म्हणजे काय, की ज्यांनी आपल्याला त्याचं स्मरण होतं. हम्म. ते पूर्ण आपल्याला आठवतं. आणि तिसरं कारणरूप. कारणरूप म्हणजे काय, की तिचे, त्या देवतेचे किंवा या कवचाचे, स्तोत्राचे जे काय गुण असतील, हा, तर त्याला म्हटलं जातं त्याचं कारणरूप किंवा कारणदेह. तर इथं आपण अशा तिन्ही रूपांनी त्याची उपासना करतो. मी एक छोटंसं उदाहरण देतो. आता प्रत्येकाची आई असते, माता किंवा आई, बरोबर. त्या आईचं स्थूल रूप काय, आईचा देह, ती कशी दिसते वगैरे वगैरे, बोलणं तिचं वगैरे वगैरे, त्या आईचा शरीर किंवा देह, हा, ते आईचं स्थूल रूप झालं.
आईचा मंत्ररूप काय? आई हाक मारला किंवा आई हा शब्द आला की आपल्याला त्या आई आपल्या डोळ्यासमोर येते, आईची आठवण होते, तिचं सगळं आठवत म्हणजे तिच्या सगळ्या आठवणी आपल्या जाग्या होतात. ते झालं आई या शब्दाचं किंवा आईचं सूक्ष्म रूप. आणि आईचं कारणरूप म्हणजे काय, की त्या आईचं वैशिष्ट्य किंवा आईचे गुण की ज्यांनी आपल्याला त्या मातेचं मातृत्व अनुभवायला मिळतं. किंवा मातृत्वाचा सगळ्यात मोठा गुण काय? वात्सल्य. बरोबर. निरपेक्ष प्रेम किंवा वात्सल्य. तर ते वात्सल्याची जी अनुभूती आहे, तो जो गुण आहे, तो म्हणजे तिचा कारणदे. तर तसंच या रक्षा कवचामध्ये सुद्धा रामाचं किंवा राम लक्ष्मणाचं किंवा राम सीतेचं जे स्थूल रूप आहे ते म्हणजे त्यांचा देह जे आपल्याला चित्रात दिसतं आणि त्याचं वर्णन केलेलं इथं ते. नंतर 4.5 श्लोक जे आहेत ते त्याचं रक्षा कवचाचं मंत्ररूप किंवा सूक्ष्म देह, सूक्ष्म रूप. आणि या 4.5 श्लोकांमध्ये रामाच्या निरनिराळ्या गुणांचं आपण स्मरण करतोय, 21 गुणांचं. बरोबर. आणि ते गुण आपलं रक्षण करो, ते गुण आपल्या त्या अवयवाचं, संबंधित अवयवाचं रक्षण करो, अशी आपण त्याला प्रार्थना करतो. तर ते जे गुणांची अनुभूती, गुणांचा अनुभव, गुणांचं स्मरण, गुणांचा अनुभव, ते झालं त्याचं कारण. तर अशी ही तिन्ही अंगाने आपण त्याची स्थूल रूपाने, सूक्ष्म रूपाने आणि कारण रूपाने प्रभू रामचंद्रांची आपण इथं उपासना करतो. असा याचा म्हणजे स्थूल अर्थ, सूक्ष्म अर्थ आणि कारण अर्थ असे मी तिन्ही तुम्हाला इथं सांगितले. कोणाला काही विचारायचं आहे याच्यावरती, रक्षा कवचावरती आणि आता मी जे काय सांगितलं त्यावरती? तुम्ही आई शब्दाचं छान सांगितलं. हो. ते सगळ्यांना आईवरनं कळेल असं बरोबर आहे. ते. हा, हा, स्थूल सूक्ष्म आणि कारण छान बरोबर. कळलं. हं, धन्यवाद. ठीक आहे. मला एक तर आता विचारायचंय. हा आई बोला. शब्दाचं नीट कळलं. हा, वैशाली बोलतेय. हे जे हा कवच आहे त्यामध्ये हा कवचात सगळे गुण आहेत रामाचे, म्हणजे ते कारण झालं. पण मग ह्याच्यातलं सूक्ष्म हे कुठलं आहे? म्हणजे ते मंत्र नाही ना? 4.5 नाही, ते हा 4.5 श्लोक जे आहेत ऍक्च्युअली त्याचा ध्वनी, हं, तो हा आपण हा, मोठ्याने ओके, म्हणणं, तो जो ध्वनी, मंत्र म्हणजे ध्वनी शक्ती असते सगळी. बरोबर. तो जो ध्वनी आहे ते त्याचं सूक्ष्म रूप. ओके, कळलं आता. हा हा, जसा आई हा शब्द, हा ध्वनी, आई, हा, तर हे तिचं सूक्ष्म रूप आहे. आई हे नाव, हा, म्हणजे आई हा शब्द मातेचं किंवा आईचं सूक्ष्म रूप झालं. तसं तिचं हा, वात्सल्याची अनुभूती हे तिचं कारण रूप झालं. अगदी कळलं. Yes. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता आता हे जे वज्र म्हणजे हे जे कवच झालं, तर याची फलश्रुती काय? हं. आपल्याकडे प्रत्येक स्तोत्राची किंवा मंत्राची उपासनेची फलश्रुती असते. त्याचं फळ काय? तर एताम राम बलोपेताम रक्षाम्य सुकृती पठेत सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. तर एताम म्हणजे ह्या. हं. एत हा एतच स्त्रीलिंग म्हणजे एषा किंवा एतच स्त्रीलिंग रूप एषाचं द्वितीय. या राम बलोपेताम, राम बलोपेताम म्हणजे रामबल उपेताम. हा, तर रामबल जवळ असलेल्या, हा, रामबल उपेताम म्हणजे काय? रामबल जिच्या जवळ आहे, उप म्हणजे जवळ असणे. तर रामबलोपेताम जिच्याजवळ रामाचं बल आहे साक्षात, ही अशी रक्षा म्हणजे रक्षा कवच. हं. यहा सुकृती पठेत म्हणजे जो, यहा म्हणजे जो, हं, सुकृती म्हणजे चांगलं हे काम करेल याचं पठणाचं, हं, किंवा चांगलं पठण करेल. स स म्हणजे 6 म्हणजे तो, जो कोणी वाचेल तो. हं. चिर आयु, चिर म्हणजे दीर्घ, किंवा हा दीर्घ, चिर म्हणजे दीर्घ. हं. आपण हा तर आणि आयु म्हणजे आयुष्य, तर तो दीर्घ आयु होईल. सुखी, तो सुखी होईल. पुत्री, त्याला पुत्रवान होईल तो. आणि विजयी आणि विनयी, 5 गोष्टी आपल्या इथं सांगितल्या.
चिरायू म्हणजे दीर्घायुषी. हम्म. त्याचं दीर्घायुष्य असेल, सुखी असेल, आनंदी सुखी, सुखप्राप्ती होईल त्याला. पुत्रवान होईल. नंतर विजयी आणि विनयी. विजयी म्हणजे तो जे काय कार्य हाती घेईल ते त्याच्यात त्याला जय प्राप्त होईल, यश मिळेल. आणि विनयी भवेल. आता हे फार महत्वाचे आहे, विजयी आणि विनयी. हे रामरक्षा हे काव्यात्मक दृष्ट्या सुद्धा अत्यंत उत्कृष्ट काव्य आहे. कसं तर विजयाची बहुधा परिणती कशात होते? उन्मादात होते, अहंकारात किंवा उन्मादात, माज ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात होते. पण लगेच विजयी नंतर यांनी पुढला शब्द कुठला वापरलाय की विनयी. नुसताच तो विजयी होणार नाही, तर त्याच्यामध्ये विनय पण असेल. म्हणजे तो उन्माद येणार नाही त्याच्यामध्ये विजयाचा, तर तो विनयाने नम्रत्व पण राहील त्याच्यामध्ये. तर असं ह्या रामरक्षा पठणाचं, हा, की या रक्षा कवचाचं फलश्रुती ही की तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान म्हणजे त्याचा वंश परंपरा सुरू राहील. नंतर विजयी, त्याला जय पण मिळेल, पण त्या जयाने तो माजणार नाही, उन्माद होणार नाही त्याला, आणि तो विनयी राहील. असं हे सुंदर असं याचं अर्थ आहे. हा असा फलश्रुती म्हणजे. पुढचा पुढचा श्लोक बघूया. पाताल भूतल व्योम चारिण छद्मचारिण न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामधे. तर यातलं पहिला, आता हे वाक्य खूप मोठं आहे हे. पहिली पंक्ती, पाताल भूत लव्योम चारिण, हा एक शब्द आहे. म्हणजे पाताल अधिक भूतल अधिक व्योम अधिक चारिण. श जो आलाय चारिणश, तो श संधी झाल्यामुळे विसर्गाचा श झालेला. पाताल भूतल व्योम चारिण. आपल्याला असं वाटतं लव्योम नावाचा शब्द आहे की काय, पण लव्योम नावाचा शब्द नाहीये, भूतलाचा ल येतो. पाताल भूतल व्योम चारिण म्हणजे काय की पाताळात, भूतलात म्हणजे पृथ्वीवर, व्योम म्हणजे आकाश, आणि आकाशात चारिणहा जे संचार करणारे जे असतात, हा, असे कोणी म्हणजे जे कोणी असतील ते. नंतर छद्मचारिणा. छद्मचारिणा म्हणजे छद्म म्हणजे कपटी किंवा मायावी किंवा लबाडीनं वागणारे असे जे राक्षस आहेत, त्रैलोक्यात फिरणारे. कुठेही असू देत, ते पाताळात असू दे, भूतलात असू दे, आकाशात असू दे, किंवा आणि असे सगळे जे मायावी किंवा लबाडपणे सगळे वागणारे जे राक्षस आहे, राक्षस किंवा राक्षस वृत्तीने वागणारे, ना म्हणजे तर असे सगळे काय होईल त्यांचं? तर द्रष्टुम, न द्रष्टुम म्हणजे, द्रष्टुम म्हणजे दृश पश्च धातूचं तुम प्रत्यय आहे. द्रष्टुम म्हणजे बघण्यासाठी, न द्रष्टुम म्हणजे बघू शकणार नाहीत ते. शक्ता असते म्हणजे त्यांची शक्ती, बघण्याची त्यांच्यात शक्तीच नसेल. का बरं? रक्षितम रामनामभी म्हणजे राम, जो रामरक्षा पाठ करतो, रामनामभी म्हणजे रामनामानी रक्षिलेल्या, हा, लोकांकडे किंवा भक्ताकडे बघण्यासाठी सुद्धा, हा, या पाताल त्रैलोक्य म्हणजे पाताल, भूतल आणि आकाश यात फिरणारे जे मायावी लोक आहेत राक्षसी वृत्तीचे, तर ते त्याच्याकडे बघू पण शकणार नाहीत, कारण त्यांच्यात तेवढी शक्तीच राहणार नाही, असा याचा अर्थ. एक ना, उपासनेमध्ये एक म्हणजे अगदी आपल्या वैदिक संध्येमध्ये पण एक विधी असतो, ज्याला म्हणतात विघ्नोत्सारण. हम्म. तर अपसर्पंतु ते भूता ये भूता भूमी संस्थिता, हे भूता विघ्न करतारच ते गच्छन्तु शिवाज्ञया. तर तिथं असं म्हटलं जातं की तिन्ही लोकांमधले जे विघ्न करणारे आहेत माझ्या उपासनेमध्ये, तर ते जावो, त्यांना मला म्हणजे त्यांनी मला त्रास न देवो किंवा ते माझ्या उपासनेत विघ्न न आणो. तर इथं तसंच आहे की या तिन्ही लोकात जे सगळे मला त्रास देणारे जे आहेत, ते मला बघू पण शकणार नाहीत, पण त्यांच्यात तेवढी शक्तीच उरणार. असं या रामनामाचं सामर्थ्य इथं त्यांनी वर्णन केलेलं आहे. नंतर पुढचा श्लोक, रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर भुक्तिं मुक्तिं च विंदती. आता राम इति, रामभद्र इति आणि रामचंद्र इति वा स्मरण. आता ही जी तिन्ही नामं आहेत ही रामाचीच आहेत.
राम, राम मंत्र, हा, रामाचं नाव. रामभद्र, भद्र म्हणजे मंगल, हा, कल्याणकारी. तर रामभद्र म्हणजे कल्याणकारी राम. आणि रामचंद्र म्हणजे रामचंद्र त्याचं नाव. तर असे तिन्ही नावं कुठल्याही यापैकी कुठल्याही नावाने, हा, जो स्मरण करेल रामाचं, स्मरेन किंवा स्मरण, हा, स्मरण असं, हं, जो स्मरण करतो, नरो, नरो म्हणजे नरहा, असा माणूस किंवा असा पुरुष, हा, न लिप्यते पापैही. पापैही म्हणजे पाप या शब्दाचं तृतीय म्हणजे पापाने तो लिप्त होणार नाही. लिप्त होणार नाही म्हणजे त्याला पापाचा स्पर्श सुद्धा होणार नाही. आता इथं आपण असं म्हणू की अरे असं कसं शक्य आहे ती रामरक्षा म्हटली, तर त्यांनी ती म्हटली तोपर्यंत ठीक आहे, त्याला काही पुण्य मिळेल. पण त्याला पापाचा स्पर्श का होणार नाही असं म्हणता, म्हणजे त्यांनी वाईट गोष्ट केली चुकीची, तर त्याला पाप, त्याचं पाप कसं लागणार नाही? बरोबर आहे. तर याचं म्हणजे उत्तर असं आहे की जो रामनामाचं किंवा रामरक्षेचं नित्य पठण करेल किंवा सतत रामनाम ज्याच्या तोंडी असेल, तर त्या रामनामाच्या प्रभावाने त्याची जी बुद्धी आहे तर ती सद्बुद्धी होईल. त्याच्या मनात वाईट विचार येणं हे कमी कमी होत जाईल. आणि एक वेळ अशी येईल की त्याचा म्हणजे दुष्टबुद्धी ही त्याची पूर्ण नाहीसी होईल. पापविचार, पापी विचार त्याच्या मनातनं नाहीसी होतील. आणि अशा रीतीने त्याला पापाचं स्पर्श देखील होणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे याचा उलटा अर्थ कोणी काढू नये की बा मी रामरक्षा म्हणतो आणि मग हवं ते पाप करतो, असा त्याचा अर्थ नाहीये. हं. तर रामनाम जेव्हा शुद्ध भावनेने भक्ती रूपाने या उपासना करेल रामनामाची, त्याला त्याची शुभबुद्धी होऊन तो हळूहळू पापापासून परावृत्त होऊन तो त्याची शुभबुद्धी शिल्लक राहील. पापी बुद्धी त्याचा, पापी पापी विचारांचा, वासनांचा नाश होईल, असा याचा अर्थ आहे. नंतर भुक्तिम मुक्तिम च विंदती. आता आणि अशा व्यक्तीला किंवा अशा माणसाला भुक्तिम, भुक्तिम म्हणजे काय? भुक्ती हा शब्द भुक म्हणजे भोग, भोग म्हणजे काय? सुखप्राप्ती, भोग ज्याला आपण म्हणतो, ती झाली भुक्ती. आणि मुक्ती म्हणजे काय? मुक्त होणं. भोगामध्ये आसक्ती असते आणि मुक्तीमध्ये विरक्ती असते, वैराग्य असते, बरोबर. तर एकाच वेळेस त्याला म्हणजे भोगांचाही, तो जोपर्यंत जगात आहे, संसारात आहे, तेव्हा त्याला संसाराचे आनंद पण मिळतील, भोग पण भोगायला मिळतील. आणि हळूहळू त्याचं वैराग्य भाव पण प्रगत होऊन त्याचं त्याला मुक्ती, तो मुक्तीप्रत जाईल किंवा त्याला मुक्ती पण प्राप्त होईल, मोक्ष पण प्राप्त होईल. म्हणजे या रामरक्षेचा किंवा रामनामाचा महिमा असा आहे की तो पायरी पायरीनं त्याची आधी पापी बुद्धी नाहीशी होईल, शुभबुद्धी त्याच्या मनात येईल. त्याच्यानंतर त्याला संसारात असताना त्याला भोग भोगायला मिळतील, आनंदाने. आणि हळूहळू त्या भोगाचं जे आसक्ती आहे ती पण हळूहळू नाहीशी होऊन रामनामाच्या प्रभावाने त्याच्या मनात वैराग्य पण उत्पन्न होईल. आणि वैराग्याच्या प्रभावाने हळू तो अद्वैत ज्ञानप्राप्ती, आणि जसं गीतेत म्हटलेलं आहे ज्ञानादेव तू कैवल्यम, अखेर मग त्याला ज्ञानप्राप्ती होऊन तो अंती मोक्षाप्रत किंवा मोक्षाला पण जाईल. हा, तर असं हे म्हणजे रामनामाचा असा महिमा आहे की तो म्हणजे सगळं पापनाशन, पापग्नी किंवा पापनाशन, नंतर शुभबुद्धी, शुभबुद्धीनंतर भ- त्या समर्पण बुद्धीने भोगाचं तो आस्वाद घेईल. नंतर वैराग्य निर्माण होईल, वैराग्याने अद्वैत ज्ञानाची प्राप्ती होईल त्याला. आणि नंतर त्याला मुक्ती मिळेल. असा हा इथं याची फलश्रुती इतकी विशाल त्यांनी दिलेली. पुढचा श्लोक. जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कंठे धारयेत् तस्य करस्थाः सर्वसिद्धयः. तर त्याचं संधी कशी आहे? जगज्जेत्रा,
आता जेत्रा म्हणजे मूळ शब्द आहे जेतृ. जेतृ म्हणजे जिंकणारा. ज्याचं प्रथमा होते जेता. हम्म. जो जिंकतो तो जेता. बरोबर. तर त्याची त्या जेतृ या शब्दाची तृतीया म्हणजे जग जिंकणाऱ्या. आता ती त्याचं मंत्रेण. मंत्रेण म्हणजे परत तृतीया त्या या मंत्राने. कुठला मंत्र? तर रामनामाचाच मंत्र. हा. या जग जिंकणाऱ्या म्हणजे जे आधी आपण म्हटलं सगळं विश्व. जग म्हणजे तो इथं सगळ्या विश्वावरती तो म्हणजे विश्वाला तो जिंकतो. कारण त्याची पूर्ण आसक्ती नाहीशी झालेली असते. त्यामुळे तो सगळं विश्व त्याला तृणवत असतं. त्या विश्वाला त्यांनी जिंकलेलं असतं अशा रामनामाच्या मंत्राने. रामनामना अभिरक्षितम. आणि त्याला रामनामानी. रामनामना परत तृतीय आहे. हा. रामनामाने त्याचं अभिरक्षितम तो रक्षण केल्या जातो. हम्म. कोण? तर यः कंठे धारयेत तस्य करस्था सर्व सिद्धया. जर रामनाम ज्याच्या, या म्हणजे जो कंठात, कंठे सप्तमी, कंठात धारयेत म्हणजे धारण करतो. रामनाम जसं सतत त्याच्या कंठात असतं, सतत रामनाम त्याच्या रामनामाचा जप सुरू असतो. तर तस्य त्याच्या करस्थाहा. कर म्हणजे हात. त्याच्या हातात सगळ्या सिद्धी स्थिर असतात. म्हणजे त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. कशाने? तर या रामनामाचा, रामनाम मंत्राचा असा प्रभाव आहे की सगळं जग तो जिंकतो. सगळं जग त्याच्या खिशात असतं. हम्म. नंतर रामनामाने त्याचं रक्षण पण होतं. सगळ्या बाजूंनी. अभिरक्षित म्हणजे सगळ्या बाजूनी. नंतर असा जो सतत कंठात त्याच्या रामनाम असतं, धारण केलेलं असतं, त्याच्या सगळ्या हातात सगळ्या सिद्धी असतात. म्हणजे त्याला अशक्य काही राहतच नाही. सिद्धी म्हणजे काय? जे जे काय म्हणेल तो, जे काय इच्छा करेल तो, ते सगळं होणार. अशा त्याच्या सगळ्या सिद्धी त्याच्या हातात मिळतात त्याला असं. हा. तर इथं परत फलश्रुतीचंही वज्रपंजर नामेदम यो राम कवचम स्मरेत अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम. म्हणजे आता वज्रपंजर नाम इदम म्हणजे काय? की इदम म्हणजे हे, म्हणजे ह्या रामकवचाचं नाव काय आहे? तर वज्रपंजर. वज्रपंजर म्हणजे वज्राचा पिंजरा. वज्राचा म्हणजे पिंजरा म्हणजे काय? म्हणजे झाकण किंवा काहीतरी आपल्या भोवती बांधलेलं काहीतरी जे असतं त्याला आपण पिंजरा म्हणतो. बरोबर. तर वज्राचा पिंजरा म्हणजे काय? अत्यंत अभेद्य. हम्म. असं रामकवच जे आहे ते वज्रासारखं म्हणजे जणू वज्राचाच पिंजरा आहे. आणि असं ते अभेद्य आहे. असं इथं म्हणजे सांगतायत की म्हणजे ते साधं सुद्धा तो पिंजरा नाहीये की कोणी आपल्याला बाहेर काढू शकेल. रामनामाने एवढं आपलं पक्क रक्षण होईल की त्याला कोणी भेदूच शकणार नाही. आणि म्हणून या रामकवचाचं नाम म्हणजे याचं कवचाचं नाव काय? वज्रपंजर असं याला नाव दिलेलं आहे या कवचाला त्यांनी. हा. तर असं याचं जो कवचम स्मरेत, या रामकवचाचं जो स्मरण करेल नित्य, तर त्याचं काय होईल? अव्याहत आज्ञा. हा. सर्वत्र म्हणजे आज्ञा म्हणजे ज्याची आज्ञा अव्याहत. अव्याहत म्हणजे सर्वदा. सर्वदा सर्व काही त्याची आज्ञा, त्याच्या आज्ञेचं पालन होईल. हम्म. इतकं त्याचं सामर्थ्य होईल. आणि लभते जयमंगलम. सर्वत्र लभते जयमंगलम म्हणजे आणि सगळीकडे, सर्वत्र म्हणजे सगळीकडे त्याला मंगल जय प्राप्त होईल. मंगल विजय प्राप्त होईल. तर इथं मंगल विजय म्हटलंय त्याचं एक हे की जसं राक्षस वगैरे जेव्हा वर मागायचे पूर्वी की मला याच्यावर वर मिळू दे, त्याच्यावर वर जिंकू दे, त्रैलोक्य जिंकू दे वगैरे वगैरे. तर तो जो जय होता असायचा त्यांचा, तो आसुरी विजय असायचा. बरोबर. म्हणजे कारण त्यांचा हेतू जो होता तो कल्याणकारी नसायचा. त्यांना फक्त भोगासाठी आणि दुष्ट हेतूंनी ते जय मिळवायचे. पण इथं जो आशीर्वाद आपल्याला मिळतोय या रामनामाच्या किंवा रामकवचाच्या पाठाने, तर तो मंगल जय आपल्याला किंवा रामनामाच्या पाठवण करणाऱ्या भक्ताला नेहमी मंगल असं कल्याणकारी असा विजय त्याला प्राप्त होतो.
हम्म. हम्म. आता हा हे झालं आपलं. आता आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. आदिष्टवान. आदिष्टवान म्हणजे ब- ज भगवान हरहा, इथं हरहा पहिल्यांदा हरहा म्हणजे शंकर. शंकर त्याला आदेश देता झाला. कोणाला? किंवा सांगता झाला. हा, पुढे सांग. कशा? जसं, जसा शंकर, यथा हरहा म्हणजे जसा शंकर स्वप्ने म्हणजे स्वप्नामध्ये रामरक्षाम इमाम, ह्या रामरक्षेचा आदेश त्याला देता झाला. त्याला म्हणजे पुढच्या वळीतील ते देता झाला. तथा त्याप्रमाणे बुधकौशिक हा म्हणजे बुधकौशिक ऋषी हा प्रातः प्रबुद्धो म्हणजे सकाळी जाग झाल्यावर किंवा उठल्यावर हा लिखितवान लिहिते झाले. म्हणजे काय की याची रामरक्षेची अशी कथा आहे की जसं मी म्हटलं होतं ना की बुधकौशिक ऋषी जे आहेत तर त्यांना त्या दोन नामांचं मी पहिल्या दिवशी जे सांगितलं होतं की सगळ्या शतकोटी प्रविस्तरम असं जे रामाचं जे चरित्र आहे ते वाटल्यावरती शेवटी जी दोन नावं शंकरांकडे उरली, कारण ती तीन तीन याच्यात भाग तसे होत नव्हते. तर पण काहीतरी कमी आहे असं सगळ्यांना जाणवलं आणि मग बुधकौशिक ऋषींनी त्याची सतत तपश्चर्या शंकराची करत राहिले ते. आणि मग एक दिवस शंकरांनी त्यांना स्वप्नामध्ये या रामरक्षेचा आदेश दिला किंवा उपदेश दिला. आणि मग त्यांना स्वप्नानंतर काही वेळ त्यांना जाग आली आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सकाळी लगेच ती रामरक्षा ती लिखितवान लिहिली. हम्म. तर असा हा रामरक्षेचा इतिहास आहे. जसं मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की ही मूलतः साक्षात शंकराने पार्वतीलाही सांगितलेली आहे आणि नंतर शंकराने त्याचाच उपदेश पृथ्वी तलावर त्याचा प्रसार व्हावा म्हणून बुधकौशिक ऋषींना सांगितलं. बुधकौशिक ऋषींनी ती लिहिली आणि पृथ्वी तलावर त्याचा प्रसार केला. असा हा रामरक्षेचा इतिहास. हम्म. आणि पुढचा श्लोक आहे आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम अभिराम स्त्रिलोकानाम राम श्रीमान सन प्रभू. आराम हा म्हणजे काय? आराम, सॉरी, आराम नाही. आराम हा या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ आहे उद्यान. हा, उपवन किंवा उद्यान. आराम हा शब्द म्हणजे संस्कृतमध्ये आराम या शब्दाचा अर्थ विश्रांती होत नाही, तर तो उद्यान असा होता. आता कल्पवृक्षाणाम म्हणजे कल्पवृक्ष या शब्दाचं षष्ठी बहुवचन म्हणजे कल्पवृक्षांचे. हा, अनेक कल्पवृक्ष ज्या उद्यानात आहेत हा असं ते उद्यान. हं? सगळे कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे काय की ज्या वृक्षाच्या खाली जर कोणी बसला आणि त्यांनी जी इच्छा करेल, जी कल्पना करेल ते त्याच्या ते त्याच्या समोर प्रकट होते. तर हा जो म्हणजे राम कसा आहे, नुसता एकच कल्पवृक्ष नाही, हे तर कल्पवृक्षाचं उद्यानच आहे. हजारो कल्पवृक्ष या उद्यानात आहेत असं हे रामनाम आहे. विराम सकल आपदाम. सकल आपदाम म्हणजे सगळ्या आपत्तींचं विराम. विराम म्हणजे फुलस्टॉप किंवा शेवट. रामनाम कसं आहे की कल्पवृक्षांचं उद्यानच आहे की ज्या सगळ्या त्या इच्छा पूर्ण होणार आणि सगळ्या आपत्तींचा संकटांचा विराम म्हणजे शेवट इथं होतो रामनामात आपण मग्न झालो की. अभिराम स्त्रीलोकाना. स्त्रीलोकाना म्हणजे तिन्ही लोकांचा परत षष्टी बहुवचन. हा, तिन्ही लोकांचा अभिराम अभिरामा म्हणजे आवडता. जसं मी तुम्हाला सांगितलं ना राम या शब्दाची उत्पत्ती काय? रमते यापासून राम हा शब्द चाललेला आहे. हा, म्हणजे आवडणारा, जो रमतो, सगळ्या लोकांना जो रमवतो, म्हणून त्यांचा सगळ्यांचा जो आवडता आहे असा तो राम. हा, त्रैलोक्यातला जो आवडता आहे, कारण त्या सगळ्यांना तो रमवतो किंवा त्यांना आनंद देतो. राम श्रीमान सन प्रभू. असा जो राम श्रीमान म्हणजे काय? ऐश्वर्ययुक्त. सगळे ऐश्वर्य त्याच्यापाशी आहे. असा श्रीमान. श्री म्हणजे संपत्ती, पराक्रम, यश,
विद्या या सगळ्यांचा एकत्रीकरण त्याच्यापाशी झालेलं आहे, म्हणून त्याला श्रीमान असं म्हटलं जातं. हम्म. आणि सहा म्हणजे तो, नः प्रभू, नः हा म्हणजे आमचा, अस्मतचं षष्टी बहुवचन, आमचा प्रभू, प्रभू म्हणजे स्वामी आहे. तर ही सगळी त्या आपण कवच बघितलं काल. नंतर आज या कवचाची पूर्ण या पहिल्या या 6 श्लोकांमध्ये फलश्रुती बघितली. हम्म. अशी पूर्ण ही याची फलश्रुती. अजून पुढे आहे रामरक्षा, पण इथे एक याचं म्हणजे एक छोटा प्रवेश आहे, तो इथं पूर्ण झालेला आहे. कवच, कवचानंतर फलश्रुती. तर इथपर्यंत जे मी काही सांगितलं याच्यावर काही शंका आहेत का कोणाला? नाही सर. नाहीच आहे. सर, बऱ्याच स्तोत्रामध्ये शक्यतो फलश्रुती शेवटी असते आहे ना, हो. नाही याच्यात नाही, मध्येच हे आहे का कसं नाही? आहे, नाही नाही, ही मध्ये नाहीये. जे कवच जे हा, सांगून झालं त्याच्यानंतर लगेच त्याची फलश्रुती आलेली आहे आणि ही संपली इथे हा, आता. हा, जसं मी तुम्हाला सांगितलं की रामरक्षेचा जो मुख्य भाग आहे, जो काल मला वाटतं कोणी सुजाता त्यांनी विचारला होता ना, की फक्त तेवढंच म्हणायचं का, नाही तसं रामरक्षा हे पूर्ण स्तोत्र आहे, पण त्याचा जो मुख्य गाभा आहे तो ते 4.5 श्लोक आहे, कवच, हा, जे आलं आपल्या देहाचं रक्षण करतात. आणि मग त्याची लगेच ही फलश्रुती असं. आलं. हा, ठीक आहे, पुढचा श्लोक बघूया. आता इथं ना पुढचे 4 श्लोक आहेत, तर ते राम आणि लक्ष्मण ही जी जोडी आहे भावांची, जसं अजूनही आपल्या धर्मामध्ये किंवा व्यवहारात पण दोघं भावांची जर जोडी असेल तर त्याला राम लक्ष्मणाची जोडी असं म्हटलं जातं, नाही का, आदर्श जोडी भाऊ भावांची. हा, तर ती कशी आहे आता त्यांचं वर्णन आहे. तरुणौ रूप संपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशालाक्षौ चिरकृष्णाजिनांबरौ. आता सगळे औ औ औ आहे, हे का, कारण सगळ्या आता द्विवचन आहे संस्कृत मधलं, त्यामुळे द्विवचनात आहे. दोघही असे तरुण, दोघही रूपसंपन्न, दोघही सुकुमार म्हणजे राठ नाही, पण त्याचबरोबर महाबली म्हणजे शक्तिमान आहेत, बलवान आहेत, पण सुकुमार, कोमल असे. हा, पुंडरीक विशालाक्ष, पुंडरीक म्हणजे कमळ, कमळासारखे ज्यांचे विशाल नेत्र आहेत, हा, असे. आणि चीर कृष्णाजिनांबरो, आणि त्यांनी चीर म्हणजे वल्कल, झाडाच्या ज्या साली असतात त्याचं, त्याला म्हणतात चीर. हा, म्हणजे त्यांची वल्कल घातलेली. हा, आणि कृष्णाजिनांबरो म्हणजे काळवीट, काळवीट म्हणजे जे कृष्ण मृग ज्याला असतो, ज्याला म्हणतात, तर त्याचं म्हणजे कातडं घातलेलं, असं म्हणजे वल्कलं आणि कातडं असं दोन्ही घातलेलं, असे त्या दोघांचं रूप. कारण 14 वर्ष ते वनवासात होते, तर कैकेयीने सांगितलं होतं की तुम्ही राज्याचा उपभोग किंवा कुठल्याही गृहस्थी आश्रमाचा उपभोग घ्यायचा नाही. त्यामुळे सगळी ती फक्त तिने सीतेला सूट दिली होती की सीता तिच्या रक्षणासाठी, पतिव्रत्याच्या रक्षणासाठी ती कपडे घालू शकेल, हा, वस्त्र. पण या दोघांना त्यांनी वनवासी, पूर्णपणे वनवासी व्हायचं होतं. आणि म्हणून हे वनवासी लोक जसे राहतात तसं त्यांनी वल्कलं आणि कातडं त्यांनी पांघरलेलं आहे किंवा नेसलेलं, असं त्यांचं हे वर्णन आहे. हेच अजून पुढे आहे, पुढच्या श्लोकात. फलमूलाशिनौ उदान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्य इतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ. तर फल मूल अशिनौ म्हणजे काय, फळ, ते फळ आणि मुलं म्हणजे कंदमुळं, ते फळ आणि कंदमुळं खाऊन अशिन, अशिन म्हणजे भूक, भूक कशी ते भागवायचे, तर फळं आणि कंदमुळं खाऊन, जसे वनवासी लोक फळं आणि कंदमुळं खातात तसे ते खायचे. दांतौ, दांतौ म्हणजे शांती, दांती, दांती म्हणजे इंद्रिय दमन करणार, दमन. हम्म. कारण कैकेयीने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही वनवासात पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करायचंय, सगळं इंद्रिय वगैरे जे असतील, कामाचं वगैरे सगळ्या इंद्रियांचं तुम्ही दमन करा. त्यामुळे ते त्या 14 वर्षात त्यांनी पूर्ण इंद्रिय दमन केलेलं. लक्ष्मणाची उर्मिला तर नव्हतीच तिथे त्याच्याबरोबर, पण राम आणि सीता जरी बरोबर असले तरी ते पूर्ण ब्रह्मचर्य वृत्तीने राहिलेले. तापसौ, एखाद्या म्हणजे तपस्व्यासारखे, तपस्वी, तप करायचं ते. ब्रह्मचारिणू, आणि जसं मी आधी म्हटलं दांतो, ते ब्रह्मचारिणू, ब्रह्मचर्य वृत्तीने ते राहिलेले आहेत.
दशरथस्य एतौ पुत्र, दशरथाचे हे दोन पुत्र कोण? भ्रातरू राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण नावाचे हे दोघं भ्राते किंवा भाऊ. हं? अजून त्याचं वाक्य पूर्ण व्हायचंय. म्हणून नुसतं मी अर्थ सांगतोय. हं. शरण्यौ सर्व सत्वानां श्रेष्ठौ सर्व धनुष्मतां. आता हे कसे आहेत? शरण्यौ. सर्व सत्वानां शरण्यौ, सगळे सत्व. सत्व म्हणजे इथं जे सगळे जीव ज्यांच्यामध्ये सत सत नावाचं जे तत्व असतं, चैतन्य किंवा सत, ते जे आहेत त्यांना म्हटलं जातं सत्व. तर सगळ्या जीवांनी शरण जाण्यायोग्य असे जे आहेत ते शरण्य. शरण जाण्यायोग्य. श्रेष्ठ सर्व धनुष्मता, सगळ्या म्हणजे धनुर्विद्येमध्ये किंवा धनुष्यबाण धनुर्धाऱ्यांमध्ये अत्यंत सगळ्यांमध्ये ते दोघं श्रेष्ठ. नंतर रक्ष कुल निहंतारो, राक्षस कुलाचा निपात करणारे असे दोघं. तर रघुत्तमू, असे रघुकुलातले उत्तम श्रेष्ठ पुरुष. नो रघुत नो त्रायेताम, नो म्हणजे नहाचं नो झालं संधीमुळे, म्हणजे आमचे षष्टी बहुवचन, अस्मत्चं षष्टी बहुवचन, आमचे त्रायेताम, रक्षण करा. आता इथं बघा हा गंमत, या दोघांना आपण भक्त, आपण त्यांना आज्ञा देतोय. त्रायेताम म्हणजे हे लोटकार आज्ञार्थी आहे की आमचं रक्षण करा. हा, विनंती नाही करतोय आपण, तर भक्त आपल्या भक्ताच्या अधिकाराने या दोघांना सांगतोय की आमचं रक्षण करा. नंतर आता हा श्लोक एक फार सुंदर श्लोक आहे. आत्सज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिषंग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रता पती सदैव गच्छताम. आता इथं संधी खूप आहेत. एक एक सांगतो मी. आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशौ. पुढे त्याचं औ मग परत कसं झालं ते सांगतो मी. आत्त म्हणजे धारण केलेलं किंवा स्वीकारलेलं. सज्ज म्हणजे तयार. धनुष्या, धनुष्या म्हणजे धनुष्य. आता धनुष्य आणि ईश, त्यामुळे ते धनुष्यावी असं झालेलं आहे. वी नाहीये इथं. धनुष्यौ इशुस्पृशौ, धनुष्यौ आणि इशुस्पृशूचं वी झालेलं आहे. धनुष्यौ इशुस्पृशौ म्हणजे या दोघांनी कसं केलेलं आहे, त्यांचं धनुष्य तयार आहे. आणि कसं? इशुस्पृशौ, इशू म्हणजे बाण, बाण लावून बाणाने त्या दोरीला स्पर्श केलेला आहे. म्हणजे दोघांनी बाण प्रत्यंचेला लावून बाण लावून तयार आहेत त्या युद्धासाठी, कधी रक्षणासाठी. अक्षया, आता ईशौ आणि परत त्याचा परत व झाला. ईशौ स्पृशौ नंतर अक्षया शुग निशंग संगीन. इथे परत अक्षय, आशुग, निशंग आणि संगीन. अक्षय म्हणजे अक्षय भाता ज्याला आपण म्हणतो, अक्षय. आशुग, आशु म्हणजे काय? अत्यंत त्वरित, हा, वेगाने. आणि ग म्हणजे जाणारा. जसं शंकराला आशुतोष म्हणतात. आशुतोष का म्हणतात? कारण तो लगेच संतुष्ट होतो भक्ताला, म्हणून शंकराचं नाव आहे आशुतोष. तर आशुग म्हणजे त्वरित, म्हणजे वेगाने जाणारा असा तो बाण, त्याचा रामाचा बाण, रामलक्ष्मण अत्यंत वेगाने जाणारे असे बाण आशुग. आणि निशंग भाता, भाता त्यांच्या जवळ असायचा, वेगाने जाणाऱ्या बाणांचा भाता. संगीनो, संगीनो म्हणजे जवळ असलेला. हा, राम लक्ष्मणौ अग्रतः. आता हे राम लक्ष्मणौ हे माझ्या रक्षणासाठी, मम रक्षणाय म्हणजे माझ्या रक्षणासाठी, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, अग्रतः माझ्या समोर, पथी म्हणजे माझ्या मार्गात समोर, सदैव गच्छता, सदैव तुम्ही समोर चाला, पुढे जा, ही परत आज्ञार्थी आहे. म्हणजे इथं भक्त रामाला, राम लक्ष्मणाला आज्ञा करतोय की माझ्या रक्षणासाठी तुम्ही सदैव समोर राहा. हा श्लोक राम लक्ष्मणांची आपण सतत त्यांना प्रार्थना वगैरे स्तुती करून त्यांना आज्ञा देतोय की माझ्या रक्षणासाठी तुम्ही सतत समोर राहा. त्यामुळे जेव्हा असं म्हटलं जातं की जर आपल्याला कधी भीती वाटत असेल वगैरे वगैरे, तर हा श्लोक म्हटला आणि याचा अर्थ समजून म्हटला, तर आपल्याला एक भावना येते की राम लक्ष्मण माझ्या मार्गाचं सतत रक्षण करतायत. असा हा श्लोक आहे. तर इथं थांबूया आपण, आज वेळी संपत आलेली आहे. तर हे म्हणजे आपण फलश्रुती बघितली कवचाची, आणि राम लक्ष्मण या जोडीचं स्तुती केली, आणि त्याला आज्ञा पण दिली की माझं तुम्ही सतत रक्षण करा. समजलं?
विचारायचं याच्यावरती? ओके. हा, तर हा श्लोक जर आपण एकदा रिपीट करू शकाल का चालू करताना वगैरे? चालेल. उद्या एकदा परत याचा मी हा चालेल. सारांश